नमस्कार, मी पूर्वा खालगावकर. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 55 आणि 9 पंचायत समितींच्या 110 जागांकरता घेण्यात आलेली निवडणूक मतदान प्रक्रिया शांततेत पडली पार. 165 जागांकरता तब्बल 639 जण निवडणूक रिंगणात उतरल्यानं निर्माण झाली आहे चुरस. आणि सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांची कसोटी या निवडणुकीत लागणार असल्यानं कोण राखणार वर्चस्व याकडे लागले जिल्हावासियांचे लक्ष. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. जीवन निघून जात नाही, बरसत असते. जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं. जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे. जीवन जेव्हा चालतं चालत राहतं आपल्या वेगाने. फिनोलेक्स पाइप्स. खुशखबर खुशखबर खुशखबर. आरके डिजिटल केबल सर्व्हिसच्या सर्व केबल ग्राहकांसाठी भव्य लकी ड्रॉ योजना. कालावधी 1 फेब्रुवारी ते 31 मे 2017 पर्यंत. दर महिन्याच्या 1 ते 10 तारखेपर्यंत आपली मासिक फी आरके ग्रुपच्या कार्यालयामध्ये किंवा अधिकृत सेंटर्समध्ये जमा करा आणि आपले लकी कूपन प्राप्त करा. आमच्या सन्माननीय ग्राहकांसाठी आहे लाखोंचा नजराणा. पहिलं बक्षीस आहे 2 तोळ्यांचा सुवर्ण हार. याशिवाय रेफ्रिजरेटर, मोबाईल, मायक्रो ओव्हन, होम थिएटर, आकर्षक पैठणी साड्या, कुकर, मिक्सर्स, गॅस शेगडी, मनगटी घड्याळं आणि शेवटचं बक्षीस 1 महिन्याची केबल सेवा संपूर्णपणे मोफत. 50 बक्षिसांची अभूतपूर्व लकी ड्रॉ योजना. त्वरा करा, आपली मासिक फी वेळेवर जमा करून या आकर्षक बक्षिसांनी आपल्या घराची शोभा वाढवा. लकी ड्रॉच्या नियम आणि अटींसाठी संपर्क साधा. दूरध्वनी क्रमांक 271 786 किंवा 223 906. आरके फर्निचर रत्नागिरी जिल्ह्यातील भव्य फर्निचर शोरूम. गेली 8 वर्ष अविरत विश्वसनीय सेवा देणारं आरके फर्निचर. नीलकमल, कॅरलॉन, गोदरेज, वर्मोरा, मॉर्डेना, रिलॅक्सवेल अशा नामांकित कंपन्यांचे ब्रँडेड फर्निचरचे प्रशस्त दालन. सागवानी सोफा सेट, पलंग, डायनिंग सेट, वॉर्डरोब, विविध प्रकारच्या चेअर माफक दरात उपलब्ध. मनाला भावणारं आणि आपल्या वास्तूला सुंदर बनवणारं फर्निचर फक्त आरके फर्निचर मध्ये उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता आरके फर्निचर, कुवारबाव बस स्टॉप शेजारी, मिरजोळे, रत्नागिरी. संपर्क 023 52 22 81 12 आणि 94 23 29 00 49. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 55 जागांसाठी आणि 9 पंचायत समित्यांच्या 110 जागांसाठी घेण्यात आलेली निवडणूक मतदान प्रक्रिया काही किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडली. तेच आहे का? 55 आणि 110 जागांसाठी एकूण 639 उमेदवार रिंगणात उतरल्यानं कधी नव्हे एवढी चुरस या निवडणुकीत निर्माण झाल्यानं सर्वांचंच लक्ष निकालाकडे लागून राहिलं आहे.
मंगळवारी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत चाललेल्या मतदानामध्ये जिल्हाभरातील सुमारे 55 ते 60% मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला. या निवडणुकीत पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर, केंद्रीय मंत्री नामदार अनंत गीते, पर्यावरण मंत्री नामदार रामदास कदम, खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, आमदार सदानंद चव्हाण, आमदार संजय कदम या सर्वपक्षीय नेत्यांची कसोटी लागणार आहे. मतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मतदान केंद्रांबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दहा 10,71,849 मतदारांपैकी सरासरी 55 ते 60% मतदारांनी 1563 मतदान केंद्रांवर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. क्या करते क्या राज्य निवडणूक आयोगाने यावेळी प्रथमच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीकरता उभ्या असलेल्या उमेदवारांची बरी वाईट कुंडली मतदान केंद्राबाहेर लावली असल्यानं काही जण मात्र उत्सुकतेने ती पाहताना दिसत होते. दरम्यान रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असल्याचं निवडणूक विभागाकडून सांगण्यात आलं. या निवडणुकीची मतमोजणी गुरुवार दिनांक 23 रोजी सकाळी 10 वाजता आंबेडकर भवन येथे सुरू होऊन 2 ते 3 तासानं कोणाची सत्ता येणार आणि कोण पराभूत होणार हे दिसून येईल. भारतातील सर्वात मोठे फॉरेक्स टूर्स अँड ट्रॅव्हल्स नेटवर्क असणारी ट्रेडविंग्ज लिमिटेडची 111वी शाखा रत्नागिरी येथे सुरू करण्यात आली असून या शाखेचा शुभारंभ नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या हस्ते करण्यात आला.
पर्यटन आणि व्यवस्थापन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ट्रेडविंग्ज कंपनीची नवीन शाखा आरोग्य मंदिर रत्नागिरी येथे सुरू करण्यात आली असून रत्नागिरीकरांना उत्कृष्ट सेवा देणार असं कंपनीचे रिजनल मॅनेजर BV वराडे यांनी सांगितलं. ट्रेडविंग्स लिमिटेड ही ऑल ओव्हर इंडिया 111वी शाखा रत्नागिरी इथं ओपन होत आहे, आता म्हणजे झाली आहे. ट्रेडविंगमध्ये जनरली टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि इन्स्टिट्यूटचे कोर्सेस आणि सर्व्हिसेस दिल्या जातात. तसंच आमचं फॉरेन एक्सचेंजचं करन्सी एक्सचेंजचं मोठं जाडं आहे. तर ही ब्रँच ओपन करताना मला खूप आनंद होतो, कारण रत्नागिरी ही खूप चांगली कोस्टल एरिया असल्यामुळे इथे आमचा बिझनेस चांगला होईल. आम्ही पासपोर्ट, विजा, एअर तिकीट्स, फॉरेन करन्सी, हॉटेल बुकिंग, ट्रॅव्हल इन्शुरन्स ह्या सगळ्या सर्व्हिसेस डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल लेवलला देतो आहे. त्यामुळे आमच्या कंपनीचे कस्टमर्स बेस हा खूप मोठा आहे, कारण आम्ही 70 वर्षापासून इंडियामध्ये काम करतो. आमचं 1949 मध्ये मुंबई येथे हेडक्वार्टर्स असून त्याची स्थापना पहिली ट्रॅव्हल एजन्सी म्हणून इंडियामध्ये झालेली आहे, असं त्यांची ख्याती आहे. आमचं 5 स्टार हॉटेलसुद्धा गोव्यामध्ये आहे, त्याचासुद्धा एन्जॉय बरेचसे आमचे कस्टमर करतात. रत्नागिरीचे आमचे जे कस्टमर्स आहे, न्यू कस्टमर असतील, त्यांना माझं आव्हान आहे की आमच्या ऑफिसला तुम्ही व्हिजिट द्या, आमच्या सर्व्हिसेसबद्दल बघा आणि त्याचा रिस्पॉन्स आम्हाला चांगला मिळेल. आम्ही डेफिनेटली आय एम ॲग्री टू गिव्ह टू बेस्ट सर्व्हिस टू यू असं मला म्हणावं लागेल आणि आमचं जे ब्रीद वाक्य आहे त्याप्रमाणे आम्ही सर्व्हिसेस देऊ सगळ्यांना. याप्रसंगी स्थानिक नगरसेविका राजेश्वरी शेटे, राजन शेटे, कंपनीचे CEO मंगेश भिडे, उद्योजक आशिष कोरगावकर, गणेश खंदारे, उत्तम दळवी, राजू नारनवरे, अमृता सातकर, जयश्री भोसले, निलेश मुळे, सृष्टी वेल्हाळ, जीवन वेल्हाळ, किरण आदी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 55 आणि 9 पंचायत समितींच्या 110 जागांकरता घेण्यात आलेली निवडणूक मतदान प्रक्रिया शांततेत पडली पार. 165 जागांकरता तब्बल 639 जण निवडणूक रिंगणात उतरल्यानं निर्माण झाली आहे चुरस. आणि सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांची कसोटी या निवडणुकीत लागणार असल्यानं कोण राखणार वर्चस्व याकडे लागले जिल्हावासियांचे लक्ष. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.